संभाजीनगरमध्ये चिकनच्या दुकानावर झालेल्या वादातून मटण कापण्याच्या सत्तूरनं 3 ग्राहकांवर हल्ला करण्यात आलेला होता। यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। या घटनेची गंभीर दखल प्रशासनाने घेतलेली आहे। या अवैध दुकानांवर पालिकेने हातोडा चालवलाय। या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिक आणि मटण मार्केटच्या व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं। आमचे संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत। कारवाई विरोधात दुकान मालकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। अवैध दुकानांवर पालिका कारवाई करते आहे। दरम्यान एक घटना या ठिकाणी घडलेली होती आणि याच मुद्द्यावरून घडलेली होती। चिकनच्या दुकानावर झालेल्या वादातून मटण कापण्याच्या सत्तूरनं 3 ग्राहकांवर हल्ला झाला होता। यामध्ये एकाचा जागीच मृत्यू सुद्धा झाला होता। या सगळ्या विषयी आपण अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। सिद्धार्थ, हे दुकान चालक मालक जे आहेत ते आता आक्रमक झालेत, आंदोलनाचा हत्यार त्यांनी उपसलेला आहे। काय सांगाल, काय परिस्थिती आहे? निश्चितपणे या भागातल्या चिकनच्या दुकानावर तो हल्ला झाला, त्यात दुर्दैवी 1 जणाचा मृत्यू गेला। त्यानंतर ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या भागातले सगळे चिकन आणि मटणचे दुकान जमीनदोस्त गेले। यामध्ये खूप दिवसापासून असलेली दुकानं असतील, घरं असतील, ही सगळी त्या ठिकाणी कायदेशीर कारवाईमध्ये जमीनदोस्त झाली। त्यामुळे आज नागरिक आपण बघतोय रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टीच्या विरोधात अतिक्रमण पाडण्यात आलेले, त्याच्या विरोधात या महिला आणि नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत। काही आपल्या सोबत आहेत। काय म्हणणं काय आहे? म्हणणं साहेब, 1 वर्षापूर्वी इथं अतिक्रमण तोडला होता। निकम गुरुजी त्यावेळेस सुनील वावळच्या जागेवर होते। आम्हाला रितशीर नोटीस आहे। आमची प्रॉपर्टी ही स्वतःची मालकीची आहे। आम्ही काय अतिक्रमण बसलेले नाही। आम्हाला नोटीस न देता जसं योगीचं चालू आहे का उत्तर प्रदेशमध्ये बुलडोजर बाबा, इथं त्यांनी हे प्रकार इथं केला। भाजपवाल्याचं ऐकून 2-4 आमदार मिळून त्या दबाव आणला कमिशनर कलेक्टर, आणि त्यांनी आम्हाला नोटीस न देता डायरेक्ट येऊन लगे बुलडोजर लावला, फटाफट पाडणं केलं। अहो, लहान लेकराला पाणी पिणं, लेडीजला साधे कपडे पण नाही घालून दिले त्यांनी। म्हणजे हे हुकुमशाही, अरे इथं बाबासाहेबाची लोकशाही आहे भारतात, तुम्ही हुकुमशाही लावली, अरे काही घटना आहे की नाही? म्हणजे हे काय बाकीचे लोक मूर्ख आहेत का? आज 2000 लोक बेरोजगार झाले साहेब। अरे तुम्ही कारण नसतं ना, जो आरोपी त्याच्यावर तुम्ही कठोर कारवाई करा। काय कारवाई केली? त्या आरोपीची जामीन झाली सकाळी। याला काय हुकुमच्या? अरे हे सगळं पूर्ण राजकारण, या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे षडयंत्र रचलेले भाजपवाल्यांनी हिंदू मुस्लिम म्हणून आणि बेरोजगारांना रोजवर आणलेले। निश्चितपणे आपण काही महिलांनाच हे घेऊया। आई, काय म्हणणं आहे तुमचं नेमकं? आम्हाला सर काय पाहिजे नाही, आम्हाला आमच्या घराची गरज पाहिजे। आमचे लेकरं आज रस्त्यावर आलेले आहेत। काल आमच्या मुलांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केलाय, माहितीये का? लेकरं बाळ आमचे सगळे रोडवर आलेले आहेत। आम्हाला गरज पाहिजे, आम्हाला घराची गरज पाहिजे। आम्हाला दुसरं काही नको, आम्हाला दुसऱ्याची काही घेणं नाही। आम्हाला घराला घर पाहिजे बस। किती दिवस होते तुम्हाला सांगितलं होतं का? आम्हाला कुठे काहीच नाही, नोटीस नाही दिली, आम्हाला काही नाही दिलं। डायरेक्ट घरामध्ये आम्ही बाया माणसं आंघोळ करायला लागलो, कपडे घालायला लागलो, लेकरं जेवायला लागले। यांनी बुलडोजर आणला आमच्या घरावर डायरेक्ट। आम्हाला साधूगर सांगायला पाहिजे होतं, यांनी नोटीस द्यायला पाहिजे होती। आम्हाला 50 वर्ष झाले या ठिकाणी राहून, आमचे लेकर बाळ आज उलट पडले। आम्हाला दुसरं काही नको, आम्हाला दुसऱ्याची काही घेणं नाही। हा, काय म्हणणं? आम्हाला काहीच घेणं नाही। आम्ही 50 वर्षापासून राहतो इथं। आम्हाला फक्त घराला घर देणं आहे त्यांचं, आम्हाला बाकी काही मतलब नाही पाहिजे। जेवताना सुद्धा त्यांनी परवानगी केली, सगळे माती पडली अन्नामध्ये तरी त्यांनी बुलडोजर चालू केले। त्यांनी आम्हाला वरचा आदेश आहे, आम्हाला वरचा आदेश आहे। वरच्याने असं सांगितलं का यांना बेघर करा आणि यांच्यावर बुरचड घाला, मग आमच्यावर बुरचड घाला तुम्ही। सुवर्ण, अगदी या ठिकाणी जे आहे लोकांचा संताप अनावर झालेला आहे। कुठल्याही पद्धतीची नोटीस न देता अचानक बुलडोजर त्यांच्या घरावर, दुकानावर आणि या सगळ्या गोष्टींवर घालण्यात आल्याचा आरोप या ठिकाणी आहे। आता नेमकं सरकार किंवा महानगरपालिकेकडे कसं बघते पाहावं लागेल। नक्की सिद्धार्थ, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। सगळे आक्रमक झालेले आहेत, आक्रमकपणे प्रतिक्रिया देत आहेत। काय नेमकं या प्रकरणामध्ये घडतं हे बघायचंय। एक महत्त्वाची बातमी आहे, संभाजीनगरमध्ये अवैध दुकानांवर पालिकेने कारवाई केली। या विरोधात सगळे स्थानिक एकवटलेले आहेत। अवैध दुकानांवर पालिकेने हातोडा टाकला। कारवाईच्या निषेधार्थ दुकानदार आक्रमक झालेत, आंदोलन सुरू केलेलं आहे। ठिय्या आंदोलन सगळ्यांनी सुरू केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी आपण बोलूया। सिद्धार्थ, काय झालंय? अधिक वातावरण तापलंय का? सुवर्ण, वातावरण तापलेलं आहे आणि बघतोय आपण महिला आणि
पुरुष अगदी सकाळपासूनच आंदोलनावर ठाम आहेत. पोलीस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत. कारण काल जी महानगरपालिका आणि पोलिसांच्या संरक्षणामध्ये तोडफोड म्हणजे जमीनदोस्त केली अतिक्रमण, त्याच्या विरोधात महिला आणि पुरुष या ठिकाणी आलेले आहेत. काहींची दुकानं गेली, काहींची गेल्या अनेक वर्षांपासूनची घरं गेली. मात्र ही कारवाई जी कायदेशीर आहे हे कालच महानगरपालिकेने जे आहे स्पष्ट केलं होतं. पोलीस आयुक्तांनी सुद्धा याबद्दल ही कारवाई कायदेशीर आहे याचं समर्थन केलेलं आहे. त्यामुळं नागरिक आज कुठेतरी पुन्हा संतापलेले आहेत आणि नोटीस न देता घरावर बुलडोजर चालवल्यामुळे अनेक लोकांचे स्वयंपाक चालू असताना बुलडोजर आला अशा पद्धतीचे तक्रारी या महिला करतायत. एकंदरीतच खऱ्या अर्थानं बघितलं तर हे अतिक्रमण या आधी सुद्धा एकदा पाडण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा अतिक्रमण त्या ठिकाणी बसलं आणि आता परवा दिवशी एका चिकनच्या दुकानावर मटण कापण्याच्या सत्तूरने 3 ग्राहकावर हल्ला झाला. त्यात एक जण जागीच ठार झाला होता. त्यानंतर नागरिक संतप्त झाले आणि महानगरपालिकेने सुद्धा आता पुन्हा अतिक्रमण काढण्यासाठीची एक जोरदार काल कारवाई केलेली आहे आणि तिथलं सगळं अतिक्रमण जमीनदोस्त केलेलं आहे. आणि दुसरं संतापाचं कारण लोकांच्या ज्या आरोपींनी सत्तूरने हत्या केली, दोघांना जखमी केलं, 24 तासामध्ये त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला होता. कोर्टाच्या पोलिसांच्या तांत्रिक चुकामुळं कोर्टाने मारेकरांना तुरंत 10 तासातच जामीन दिला. त्यामध्ये सुद्धा नागरिकांचा थोडा संताप आहे. या दोन्ही संतापाचं या ठिकाणी आपल्याला हे दिसतंय आणि लोक रस्त्यावर उतरण्यासाठी तयार झालेत. मात्र इथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. कारण हा जर रस्ता अडवला गेला तर शहरातली मुख्य वाहतूक विस्कळीत होईल आणि त्याचा परिणाम शहरावर होऊ शकतो. त्यामुळे पोलीस नागरिकांना रस्त्यावर उतरू देत नाहीत आणि नागरिक सुद्धा रस्त्यावर उतरण्याच्या मागणीच्या मागे हटायला तयार नाही. हो, ज्या महिला तुझ्याशी संवाद करत होत्या त्या आक्रमक तर होत्याच, मात्र म्हणत होत्या की 50-50 वर्ष झाली आम्ही याच ठिकाणी राहत होतो म्हणून. काय सांगशील, आता कोण समजवायला आलंय या सगळ्या स्थानिकांना, कोण समजवतंय? काय याच्यामध्ये जे पोलीस अधिकारी आणि स्थानिक नेतेच या महिलांना या ठिकाणी समजवतायत की आंदोलन करायचं नाही करायचं याबद्दलचे चर्चा विनिमय सुरू. मात्र महिला अत्यंत आक्रमक आहेत. सुवर्णा, खऱ्या अर्थाने ही जी आहे अतिक्रमण हे गेल्या अनेक वर्षांचं महिला सांगतायत ते अगदी खरं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे अतिक्रमण आहे. मात्र हे अतिक्रमण एकदा पूर्णपणे पाडलं होतं. त्यानंतर पुन्हा नागरिकांनी त्या ठिकाणी हे अतिक्रमण केलेलं आहे. एकंदरीतच कोर्ट असेल महानगरपालिकेच्या नियमानुसार हे अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे. मात्र नागरिकांचा गेल्या अनेक वर्षांचा या ठिकाणी वाद होता. त्यामुळे नागरिक संतापलेले आहेत. बघूया आता किती आक्रमक नागरिक होतात आणि पोलिसांचा बंदोबस्त काय म्हणतो. नक्की. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात पावसाळा लागूनही पाणी टंचाईचा संकट कायम. खोल दरीत असलेल्या झऱ्यातून आणावं लागतंय पाणी. दासगाव उपकेंद्रातील केबल जळल्यानं गोंदियाच्या डांगोलीतील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा ठप्प. गोंदिया शहरात 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील सोमय्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांवरून प्रचंड असंतोष. विद्यार्थ्यांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. अकोल्यात विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई. पालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं धाड टाकत केली कारवाई. नाशिकच्या सिन्नरमध्ये 3.5 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला. चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद. कांदा भिजल्यानं व्यापारी कमी दर देत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप.